प्रशांत कोरटकर यांनी शिवाजी महाराजांच्या संदर्भात अवमानकारक वक्तव्य केल्यासंदर्भात राष्ट्रवादीकडून निषेध. प्रशांत कोरटकर यांच्यावर राज्य सरकारने मकोका लावावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आज घाटकोपर अमृतनगर सर्कल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. गेल्या काही दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात अवमानजनक वक्तव्य केली गेली, परंतु प्रशासनाकडून कुठलीही ठोस कार्यवाही यांच्याकडून करण्यात आली नव्हती. ज्येष्ठ इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी देत असताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमान करत शब्द उच्चारून जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रशांत कोरटकर यांचा उद्देश असल्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. इतिहासकार इंद्रजित सावंत साहेब यांना जी धमकी दिली, त्या धमकीच्या संभाषणामध्ये प्रशांत कोरटकरनी जे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनुद्गार काढले ते आम्ही आता या प्रसारमाध्यमावरती सांगू शकत नाही. जिजाऊंबद्दल जे काही चुकीच्या पद्धतीने त्यांनी संभाषण केले आहे, जिजाऊंबद्दल ज्या पद्धतीने त्यांनी बडाया मारलेल्या आहेत, या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज असो किंवा छत्रपती शिवाजी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आम्ही सर्व रस्ते उतरतोय. प्रशांत कोरटकरचा मुळात आम्हाला पुतळा जायचा होता, पण त्या हरामखोराला आम्हाला तर ह्या प्रसारमाध्यमावरती ते शब्द वापरता येत नाही. तेव्हा आम्ही त्याला आम्हाला महाराष्ट्रामध्ये दाखवायचं नाही की काय कोण आहे हा. ह्याला एकतर याला जरब बसली पाहिजे, याला अटक झाली पाहिजे. अटक नाही झाली तर रस्त्यावरती उतरण्याची जी आमची आजपासूनची सुरुवात आहे ती महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये आम्ही करणार. एवढं या सरकारला आम्ही उद्देशून सांगतो. छत्रपतींचा अवमान वारंवार झालाय. म्हणजे छत्रपती महाराजांचा पुतळा, शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. या सरकारमध्ये या पद्धतीने जरी दुर्लक्ष झालं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल बोला किंवा त्यांच्या पुतळ्यांकडे सगळं दुर्लक्ष झालेलं आहे. या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही रस्त्यावरती होतो. कालच प्रशांत कोरटकरला अटक झाली पाहिजे होती, पण प्रशांत कोरटकर माध्यमांमध्ये प्रतिक्रिया देत होते की आमचा तो आवाजच नाहीये, कुठेतरी एआयच्या तंत्रज्ञानाने बनवला आहे. म्हणजे एवढी हिंमत येते कुठून? हे सरकार कुठेतरी त्याला पाठबळ घालतंय की काय? छत्रपतींचा अवमान करण्याचं हे धोरण जे आहे हे या सरकारच्या मनामध्ये आहे, अशा पद्धतीचा संशय आमच्यावर होता. माननीय मुख्यमंत्र्यांचं नाव सांगतो तो की मुख्यमंत्र्यांचा कारभार आहे, मुख्यमंत्र्यांचा इथं वरद असताय. माननीय मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका केली पाहिजे की प्रशांत कोरटकरला तुम्ही अटक कधी करणार. तुमच्या पद्धतीने तुमच्या आजूबाजूला वावरणारी ही जी माणसं आहेत, छत्रपतींचा जे अवमान करतायत, आज कोण आहे प्रशांत कोरटकर? ह्याचं मोठं एक ह्याच्याबद्दल म्हणजे माध्यमांमध्ये एक चर्चा आहे की हा मोठं रॅकेट चालवतो. पोलिसांच्या बदल्या असो, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या असो, ज्या पद्धतीने याच्यावरती कुणाचा तरी वरद असल्याशिवाय एवढा बोलू शकत नाही. नेमकी आता भूमिका पुढे काय असणार आहे? कारण की अद्यापही त्यांच्यावर कारवाई झालेली नाहीये. महाराष्ट्रात अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात बोलण्याच्या याआधी देखील घटना घडलेल्या आहेत. एका अभिनेत्याने देखील अशा प्रकारे उद्गार काढले. काय वाटतंय, सरकारला अल्टिमेटम द्यावं? सरकारला अल्टिमेटम आम्ही दिलेलाच आहे. आता बघा, आज आम्ही या विभाग स्तरावरती आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे अमृतनगरला, तिथे आज रस्त्यावरती उतरलोय आणि ही सुरुवात करतोय आम्ही. आम्हाला हे सहन होत नाही. लक्षात घ्या, हे अशा पद्धतीचं ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनुगार, आता सोशल माध्यम एवढी प्रभावी झालेली आहेत की लहान लहान पोरं याच्यावरती सगळं ऐकतात की महाराजांबद्दल ज्या पद्धतीने त्यांनी बोललेलं आहे हे अतिशय निषेधार्ह आहे. त्याच्यावरती कायद्याने कारवाई झाली पाहिजे. कुठेतरी पुण्यामध्ये एका केंद्रीय मंत्र्याच्या नातेवाईकाला मारहाण झाली म्हणून पोलीस मोका घालतात. तुम्ही ह्याच्यावरती प्रशांत कोरटकरवरती मोका घाला ना, की अशा प्रकारे दंगल घडवण्याचा प्रयत्न, जातीमध्ये म्हणजे ते निर्माण करण्याचा. आता हे अनवर दळवी आमचे मुस्लिम समाजाचे आहेत, तरी पण छत्रपतीसाठी ते रस्त्यावरती उतरलेत. आमचे तालुका अध्यक्ष आहेत. मला असं वाटतं की अनवर दळवींनी पण आपल्या भावना व्यक्त कराव्या. मग काय माहितीये का, आता आम्हाला माहिती भेटली की कोरटकरांच्या घराला पोलिसांनी सुरक्षेचं कडं गेलेलं आहे. म्हणजे ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये हे शासन जे आहे शिवछत्रपतींचा नाव घेऊन सत्तेमध्ये आलंय, ते शिवछत्रपतींची बदनामी करणाऱ्यांना संरक्षण देत आहेत. त्यांच्यावरती अजून कुठलीही कारवाई नाहीये. अरे त्याला मुसक्या हवा ना, त्याच्यावरती मोका अंतर्गत कारवाई करा. तुम्ही असा मोका तर डझनावरती लावताय सगळे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे तुमच्या बगल बच्चांना कोणी जर हात लावला तर तुम्ही मोक्याची कारवाई करता, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या कोरटकरला पोलीस संरक्षण देत आहेत. हे कुठला न्याय आहे? ज्या छत्रपतींच्या नावावरती तुम्ही या महाराष्ट्रामध्ये सत्तेला आला. माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की तुमच्या बरोबर असलेले फोटो त्याच्या फिरतायत, तुमचा त्याचा संबंध नाही असं आम्हाला माहिती आहे. आपण कालही बोलला की एसपींना मी त्याबद्दल कोल्हापूरच्या एसपींना कडक कारवाई करायला सांगितले. अहो तुम्ही फिर्याद नोंदवून घेतली इंद्रजित सावंत साहेबांची, तुम्ही गुन्हा दाखल केला, तुम्ही अटक का नाही करत?
एवढा कुठला त्याच्यावरती दबाव आहे की जेणेकरून तुम्ही त्याला अटक करत नाही? ह्या कोरटकरला अटक झालीच पाहिजे. राहुल सोलापूरकर असो, कोरटकर असो, ह्यांची हिंमत कशी होते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याची, आणि एखादा क्लीन चिट देतात. म्हणजे 2-5 दिवसांनी तुम्ही त्याला परत या कोरटकरला क्लीन चिट पण द्याल, हे आम्हाला याच्याबद्दल पूर्णपणे खात्री आहे. त्यामुळे या शासनाने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, नाहीतर प्रत्येक शिवछत्रपतीचा हा मावळा रस्त्यावरती उतरून आंदोलनाची भूमिका घेईल. जॉब्स जॉब्स जॉब्स. गंगापूर रोड नाशिकमधील डिजिटल मार्केटिंग फॉर्ममध्ये डिजिटल मार्केटिंग इंटर्नसाठी मेल फिमेल जागा उपलब्ध. मेल फिमेल 4 जागा. अनुभव 0 ते 1 वर्ष. चांगले कम्युनिकेशन स्किल्स, भाषा ज्ञान मराठी, हिंदी, इंग्लिश. कॉम्प्युटर व इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक. पेमेंट 8 ते 10 हजार. क्षमता व अनुभवानुसार. तुमचा बायोडेटा व CV या नंबरवर पाठवा. 90 11 71 00 11. 90 11 71 00 11